नमस्कार. आज आपण इथे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार आहोत. खूप छान चविष्ट असा हा गव्हाच्या पिठाचा शिरा तयार होतो. तर आज आपण इथे गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार आहोत. एका पातेल्यामध्ये आपण ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेणार त्याच वाटीने आपण 2 वाटी पाणी उकळायला ठेवायचं आहे. तर लक्षात ठेवा, एकाच वाटीचा वापर करायचा आहे म्हणजे शिरा खूप छान तयार होतो. तर इथे 2 वाटी आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर इथे साखर विरघळेपर्यंत आपण पाणी छान गरम करून घेणार आहोत. तर इथे कोणताही आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे, फक्त साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे. तर इथे पाणी छान आपण गरम करून घेणार आहोत हे. तर इथे पाणी छान उकळेपर्यंत आपण दुसरीकडे गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत. तर इथे एका पातेल्यामध्ये आपण ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेणार त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे तूप, साजूक तूप आपण पातळ करून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, तूप हे पातळ करूनच घ्यायचं. जर तुम्ही असंच घेतलं तर ते जास्त प्रमाण होऊ शकतं. तर इथे आपण तुपाचं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ हे नेहमी चाळून घ्यायचं म्हणजे शिरा खूप छान तयार होतो. तूप छान गरम झाल्यानंतर आपण गव्हाचं पीठ स्लो गॅसवर छान अगदी बदामी रंगावर भाजून घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, लक्षात ठेवा. तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. अगदी स्लो गॅसवरच आपल्याला गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे शिरा खूप छान होतो आणि अगदी सतत ढवळत राहायचं आहे. तर असं केल्यामुळे शिरा खूप छान तयार होतो. तर इथे तुम्ही 1 वाटी गव्हाच्या पिठाला 1 वाटी तुपाचा वापर करू शकता. इथे मला तूप कमी आवडतं, तर 1 वाटी गव्हाच्या पिठाला अर्धी वाटी तुपाचा वापर केलेला आहे. तर अगदी कमी तुपामध्ये पण खूप छान असा शिरा तयार होतो. पीठ हे जर तुम्ही स्लो गॅसवर छान भाजून घेतलं तर गव्हाच्या पिठाचा शिरासुद्धा खूप छान तयार होतो. तर इथे गव्हाचं पीठ पाहू शकता, छान आपला बदामी रंगावर भाजून झालेला आहे आणि त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकतो. तर इथे आपण ड्रायफ्रूट्स तळून न घेता आपण गव्हाचं पीठ साधारण भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अगदी 1-2 मिनटासाठी छान आपण परतवून घेणार आहोत. तर इथे गव्हाचं पीठ छान भाजून झालेलं आहे आणि आता हळूहळू जे आपण पाणी उकळून घेतलेलं आहे, साखर आणि पाणी, ते आपण अगदी हळूहळू असं पाणी आपण ओतून घेणार आहोत. तर एका बाजूला आपण चमच्याने सतत ढवळत राहायचं म्हणजे गाठी होत नाही. तर काळजीपूर्वक असं चमच्याने छान पाणी ओतून झाल्यानंतर अशा पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे. तर इथे अगदी कंटिन्यू असं चमच्याने छान आपण शिरा ढवळून घेणार आहोत म्हणजे त्याच्या गाठी होत नाही. तर इथे पाहू शकता, गव्हाचं पीठ छान भाजल्यामुळे पातेल्यापासून असं वेगळं होतं. तर इथे छान आपला हा शिरा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने अगदी सतत आपल्याला छान हा गव्हाच्या पिठाचा शिरा आपण ढवळून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला आवडत असल्यास वेलची पावडरचा वापर करू शकता. तर इथे मी 1 चमचा आपण साजूक तुपाचा वापर करणार आहोत वरून. खूप छान असा स्वाद येतो. वरून साजूक तुपाचा 1 चमचा आपण इथे टाकल्यानंतर तो अशा पद्धतीने शिऱ्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण अर्धी वाटी साजूक तुपाचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण 1 चमचा शिरा पूर्ण झाल्यानंतर 1 चमचा आपण वरून साजूक तुपाचा वापर केलेला आहे. तर इथे छान असा आपला हा शिरा तयार झालेला आहे. नक्की ही रेसिपी करून बघा. खूप छान अगदी चविष्ट असा हा शिरा तयार होतो. अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा शिरा तयार होतो. तर इथे आपला हा गव्हाच्या पिठाचा शिरा तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. किचन टिप: हिरव्या मिरचीची देठे काढून मिरची डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावी. देठासकट ठेवल्यास मिरची लवकर खराब होते.